नमस्कार, स्वागत आहे तुमचं तिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं मूग डाळीचे भजे रेसिपी बघणार आहे। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी केलेली आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि आता मूग डाळीच्या भज्यांमध्ये एक वेगळी डाळ टाकायची, त्याच्याने भजे ना छान कुरकुरीत होतील। आता इथं मी वाटीचं प्रमाण सांगणार आहे। त्यासाठी मी 3 वाट्या मुगाची डाळ घेतलेली आहे, तर अर्धी वाटी इथं चना डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ घेऊन घ्यायची। आता अर्धीच वाटी घ्यायची, जास्त डाळ घेऊ नका। छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। आणि आता मिक्स करून झाल्यावरती आपल्याला ह्या दोघंही डाळी आपल्याला स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायच्या, कारण या डाळींना आहे ना पावडर लावलेली असते, त्यासाठी ह्या डाळी व्यवस्थित धुवून घ्यायच्या। आता 3 वाट्या मुगाच्या डाळसाठी अर्धी वाटी चना डाळ घ्यायची। आणि आता नंतर हे 3 पाण्याने धुवून झालेले आहे। आणि आता इथं मी रात्री भिजत टाकणार आहे, त्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकतात 7 ते 8 तासानंतर छान अशी हरभऱ्याची डाळसुद्धा भिजलेली आहे आणि मुगाची पण भिजलेली आहे। आता या दोघी डाळी आपल्याला अजून एकदा एका पाण्याने धुवून घ्यायच्या आहे। नंतर चाळणीवरती काढून ठेवायच्या, 5 ते 10 मिनटं ठेवायच्या, म्हणजे यातील पाणी सर्व निघून जाईल। आता नंतर यासाठी आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे। नंतर आल्याचे छोटे छोटे तुकडे करून टाकायचे। आता जिरे टाकून घ्यायचं। इथं मी 2 चम्मच जिरं टाकून घेतलेलं आहे। आता यामध्ये थोडं पाणी टाकून याचं छान वाटण करून घ्यायचं। आता वाटण करून घेतलेलं आहे। आता यामध्येच आपल्याला डाळ टाकून घ्यायची, थोडीशी डाळ टाकायची आणि आपल्याला अजून एकदा वाटण करून घ्यायचं, म्हणजे जिरं जे असतं ना ते छान बारीक होऊन जातं आणि सर्व डाळ पण बारीक होतं आणि मसालासुद्धा व्यवस्थित बारीक होऊन जातो। आता यामध्ये अजिबात आपल्याला पाणी टाकायचं नाही। डाळ बारीक करताना आहे ना पाणी अजिबात वापरू नका, नाहीतर भजे करताना खूप असे ते व्यवस्थित जमत नाही। आणि आपण मसाला वाटताना सुद्धा थोडंसं पाणी टाकलेलं आहे, त्यासाठी डाळ वाटताना अजिबात पाणी वापरू नका। छान असं रवाळ आपल्याला वाटून घ्यायचं आहे, जास्त बारीकही वाटायचं नाही आणि जाडही वाटायचं नाही, छान असं रवाळ वाटून घ्यायचं। नंतर इथं आवडीनुसार तिखट टाकायचं। आता तिखटऐवजी तुम्ही हिरवी मिरची वापरली तरीसुद्धा चालेल। आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि आता मीठ टाकून झालेलं आहे। आता यामध्ये ओवा टाकायचा, छान हातावरती रगडून घ्यायचा आणि टाकून घ्यायचा। आता याच प्रमाणामध्ये आपल्याला शोपसुद्धा टाकायची, शोप पण तसेच प्रकारे हातावरती रगडून घ्यायची आणि टाकायची। आता कोणत्याही प्रकारचे भजे करायचे असले ना तर त्यामध्ये ओवा आणि शोप नक्की टाका, याच्याने भज्याला खूप छान टेस्ट येते। आणि आता नंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे, कारण त्या पाण्यामध्ये मी खाण्याचा सोडा टाकून ठेवलेला होता। आणि नंतर कोथिंबीर टाकून घ्यायचा, कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायचा आणि बारीक चिरून टाकायचा। आता इथं छान आपल्याला हे भज्यांचं मिक्स करायचं आहे आणि फेटून घ्यायचं आहे। कमीत कमी 3 ते 4 मिनटं हे छान फेटायचं। आता एका साईडला तेल तापत ठेवलेलं होतं, ते तेल छान कडकडीत तापलेलं आहे। आता त्यामध्ये भजे करून घ्यायचे आहे। आता इथं मी हाताने भजे करणार आहे, तुमच्याकडे जर भज्यांचा झारा असेल ना तर ते झाऱ्याने केले तरीसुद्धा चालतील, खूप छान भजे होतात। आणि छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भजे तळून घ्यायचे आहे। आणि आता बघा छान असे भजे तळून झालेले आहे। आता सर्व भजे आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहे। आणि आता तुम्ही भजे अगदी कुरकुरीत झालेले आहे। आता दुसऱ्या बॅचमध्ये सुद्धा मी दाखवून देते। छान असे भजे व्यवस्थित करता येतात, पाणी न वापरता जर आपण डाळी वाटण केले ना तर छान भजे जमतात। आणि जर पाणी थोडंसं टाकलं ना तर भजे टाकताना त्रास होतो, म्हणजे ते व्यवस्थित पडत नाही आणि व्यवस्थित टाकताही येत नाही। छान असे कुरकुरीत भजे तळून झालेले आहे। आणि आता तुम्ही रंगही बघू शकतात किती मस्त आलेला आहे। आता भजे म्हटलं तर मिरच्या तर येताच, त्यासाठी झाऱ्यावरती मिरच्या टाकून घ्यायच्या आणि त्या तळून घ्यायच्या आहे। आता झाऱ्यावरतीच टाकायच्या, डायरेक्ट तेलामध्ये टाकू नका, नाहीतर त्या खूप उडतात। आता मिरचीसुद्धा तळून झालेली आहे। छान असे कुरकुरीत मूग डाळीचे भजे किंवा मिक्स डाळीचे भजीसुद्धा म्हणता येतील। आता यामध्ये मूग डाळ आहे तर हरभऱ्याची डाळ पण आहे, तुम्ही थोडीशी चवळीची डाळसुद्धा टाकू शकतात। आणि तेही नसेल तर तुम्ही थोडंसं तांदूळाचं पीठ टाकायचं, त्याच्याने सुद्धा छान भजे कुरकुरीत होतात। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी केलेली आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। आता हे भजे आहे ना तुम्ही दहीसोबतसुद्धा खाऊ शकतात किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकतात, किंवा असेही तुम्ही भजे खाऊ शकतात। मूग डाळीचे भजे करताना मी काही टिप्स सांगितलेले आहे, त्या टिप्स तुम्ही नक्की ट्राय करा, त्याच्याने तुमचे भजे ना छान कुरकुरीत होतील आणि सर्वांना खूप आवडतील। कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।